धन्यवाद. सन्माननीय विचारमंच, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सन्माननीय या तुमच्या अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या लोणागरे मॅडम, आपले गुरुजन सन्माननीय ठाकूर सर, सन्माननीय वाकोडे सर, आणि ज्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्या खऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या सभागृहामध्ये मी व्यक्त होण्यासाठी आलेलो आहोत त्या सर्व सभागृहामध्ये सावित्रीबाई फुलेच्या खऱ्या वारसदार इथं उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं मातृसत्ताक जी संस्कृती आहे ते संस्कृतीचं प्रतीक आपल्या या विद्यालयामध्ये पाहावयास मिळते. त्यामुळे मी स्वतःला एक भाग्यवानच समजतो, कारण असा फार कमी वेळेस मी व्याख्यानाला उपस्थित राहिलो की ज्या क्षणामध्ये सभागृहामध्ये एक दोन व्यक्ती जर सोडले तर बाकी सर्व महिला वर्गच. त्यातलंच हे एक व्याख्यान असो. ज्या मातृभूमीमध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच संबोधून घरामध्येच कोंडल्या जात होतं, त्या शृंखलेला तोडून तुम्हा आम्हाला विशेष करून स्त्रियांना बंधनापलीकडे जाऊन सर्व समाज माध्यमातून एक चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून बाहेर काढून एक उच्चस्थानी निर्माण केलं, आपलं स्थान निर्माण केलं. ह्या सर्व महामानवांच्या कृपेमुळे आपल्या प्रत्येक क्षणामध्ये ती तळमळ आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मंचावर जर पाहिलं तर एका बाजूला एका देवीचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्रीचा फोटो आहे. आपल्या कार्य आणि कर्तृत्वामुळे एक स्त्री ही दैवत्वाची बरोबरी करू शकते, हा संदेश एका छोट्याशा कृतीतून आपल्याला इथून दिसून येतो. एक छोटीशी कृती आहे. प्रतिमेचं पूजन करणं, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करणं हे आपलं एक प्रोटोकॉलाचा भाग आहे. परंतु एक स्त्री आपल्या कार्यानं दैवत्व रूपापर्यंत जाते आणि एका देवीच्या बरोबर त्या प्रतिमेची पूजा केल्या जाते. त्या देवीमुळेच आपण आज सभागृहामध्ये उपस्थित आहोत. कारण अंगावर शेण फेकून तुम्हा आम्हा शिक्षणाची दारं खुली करणारी ही स्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, कितीतरी महामानवांनी आपल्या तुम्हा आमच्यासाठी काम केलेलं आहे. काम करताना असंख्य अडचणी येतात. तुम्ही हे आज शिक्षण घेत आहात. परिस्थिती शिक्षणाची सातत्याने बदलत आहे. आधी 1986चं शैक्षणिक धोरण होतं, आता 2020चं नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ना. बदल हा काळाची गरज आहे आणि या बदलानुसार आपल्यालाही त्या ढाच्यामध्ये गोळावं लागेल. जसं आपण भावी शिक्षिका आहात, आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुम्हीही निश्चित अध्यापनाचं पवित्र कार्य करणार. जगामध्ये गुरु जर सोडला तर प्रत्येकजण स्वार्थी आहे असं मी म्हणतो. जसं तुम्ही ज्या बेंचवर बसत आहात 2000 किंवा त्याआधीपासून हा बेंच याच ठिकाणी आहे. इथून शिकून गेलेले गुरुजन, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अध्यापनाचं कार्य समाजात करत आहेत. बेंच त्याच ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे जगात फक्त गुरुजीचीच अशी प्रामाणिक भूमिका असते की माझा विद्यार्थी उच्चस्थानी गेला पाहिजे आणि ती भूमिका तुम्हीही भविष्यात रुजवणार. ह्या जगात गुरु जर सोडला आणि आपले आईवडील जर सोडले तर तिसरा असा कोणीच नाही की ज्याला असं वाटतं की माझ्या ठिकाणी माझी जागा माझ्या विद्यार्थ्यांना घेतली पाहिजे. हे फक्त गुरुलाच वाटते. मग आपलं हे शिक्षणाचं पवित्र दालन आहे. त्या पवित्र दालनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं इथं शिक्षण घ्या आणि समाजाचं जे ऋण आहे ते आपल्या सेवेतून व्यक्त करण्यासाठी, सेवेतून पुढे नेण्यासाठी आपण निश्चित घडलं पाहिजे. परंतु ह्या गोष्टी मात्र आपल्याला स्वतःला कराव्या लागतील. तसं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी जगात पहिल्यांदा बचत गटाची स्थापना केली. बचत गट असा की स्त्रियांना गोळा करायचं, त्यावेळेस युद्धावर सर्व पुरुष मंडळी जायची, स्त्रियांना गोळा करायचं आणि स्त्रियांना तलवारींना मुठी लावण्याचं काम केलं जातं. कापसाचा आणि तसं कापडाची रुई बांधून त्या मुठींना आवरण घालायचं. हे केवळ आणि केवळ राष्ट्रमाता मासाहेबच्या जिजाऊंच्या संकल्पनेतून उदयास आलेलं एक नवीन संशोधन आहे. मग त्याच विचारसरणीचे आपण असलो पाहिजे. सर्व माता भगिनी आहात, सर्व महिला वर्ग आहे. विचारांचा कृती बदल असली पाहिजे आणि बदल हा सातत्याने असला पाहिजे. पुस्तक वाचायची असतात. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढेही नतमस्तक होत नाही. हा आमचा भारताचा ज्वलंत इतिहास आहे. एक पुस्तक काय करू शकते? एक पुस्तक विचारानं मस्तक सुधारू शकते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हाती एक पुस्तक सापडलं ज्याचं नाव आहे राईट्स ऑफ मॅन.
मानवाचे अधिकार पुस्तक वाचलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती एक पुस्तक सापडलं, केळुस्कर यांनी दिलेलं. ते पुस्तक होतं गौतम बुद्ध. त्यांनी बुद्ध वाचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी जर बुद्ध वाचला नसता तर संविधान लिहू शकलो नसतो. जर संविधान लिहू शकलो नसतं तर एकही स्त्री आज इथं नसती. ही संविधानाची देण आहे, ही राजर्षी शाहू महाराजांची देण आहे, ही महात्मा ज्योतिराव फुलेचे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची, छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये सर्व बाजूला सोडून तुम्हा आम्हाला एका धाग्यात ओवलं. आणि भारत ही पुरुषप्रधान संस्कृती आहे, पुरुषांचं वर्चस्व आम्ही असतोच, परंतु तुम्हालाही या ढाच्यामध्ये आणण्याचं काम या महामानवांनी केलेलं आहे. मग महामानवांनी हा लपेष्टा खूप सहन केला आहे. ह्या प्राचीन काळामध्येही इतिहासामध्ये 5 स्त्रिया होऊन गेल्या. आपल्या रजियाना सुल्ताना या आहे, एका देशाची राज्यकर्ती ठरली. आणि वर्तमान काळामध्ये प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपतीही ठरल्या. मग तुमच्यातूनच एक आदर्श स्त्री, आदर्श शिक्षिका, आदर्श गृहिणी, आदर्श उद्योजिकाही तुमच्या आमच्यामध्ये बसलेल्या आहेत. परंतु आपल्याला ते ओळखावं लागेल. आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत ते मात्र आपल्याला ओळखावं लागतील. मी स्वतःला ओळखलं पाहिजे. आपल्या गुणामध्ये जे गुण आहेत, जसं मातीचा गोळा, आपण गुरुजन आहात, विद्यादानाचं पवित्र कार्य आम्ही करतो, तुम्हीही करणार. एकाच राजारले मित्र आणि बंधू आपण एका सोबत आहात. गुरुबंधू गुरु भगिनी आपल्यासोबत आहात. सन्माननीय प्राचार्य महोदयासुद्धा येत आहेत. ज्यावेळेस कुंभार एक मडकं बनवतो, आतून मायेचा ओलावा असतो आणि बाहेरून थाप असते. गुरुजीचंही तसंच आहे. विद्यादानाचं पवित्र कार्य करत असताना आपल्या आतून मात्र ओलावा असतो, तो मायेचा ओलावा असतो. विद्यार्थ्यांना आकार देण्याचं काम एका कुंभारासारखं आपल्याला करायचं आहे. परंतु ते आपल्याला स्वतः त्या ढाच्यामध्ये घडवायचं आहे. वरून थाप दिसते, काहींना तो मारही वाटतो. ज्याला मार वाटतो तो मंदिराबाहेरचा दगड होतो आणि ज्याला ती थाप वाटते तो मंदिरातला देव होतो. माहीत आहे ना, एका नदीमध्ये एक पाथरवट मूर्ती बनवण्याचं काम करत होता. मूर्ती बनवता बनवता एका दगडातून आवाज आला, मला त्रास होतोय. तो दगड बाजूलाच ठेवला आणि एक दुसरा दगड घेऊन त्यानं सुंदरशी मूर्ती बनवली, नांदुऱ्यामध्ये ठेवली. आणि ती मूर्ती, सर्व नांदुऱ्यातील लोक त्या मूर्तीला दर्शनाला जायचे आणि दुसरी मूर्तीवर नारळ फोडायचे. आयुष्यावर आघात सोचण्याची कला व आयुष्यभर आघात सोसण्याची क्षमता जर आपल्यात करायची असेल तर दगड व्हा. जर अल्प काळात जर आपल्याला वास्तववादी आणि चरित्रवान व्हायचं आहे तर घाव शोषण करा आणि नंतर त्यातून सुंदर मूर्ती, आपल्या जीवनाचे आपण सर्वश्रेष्ठ मूर्तिकार आहोत. परंतु ते स्वतः आपल्याला ठरवावे लागेल. तुम्ही या वयात आहात, 2-4 वर्षांना याच्या सर्वांचे विवाह होणार आहेत. पण विवाह झाल्यानंतरही आजही अशा कितीतरी स्त्रिया विवाह पश्चात शिक्षणाच्या द्वारे अजूनही स्वतःसाठी उघडी करतात. ही या मातेची देणगी आहे. तर विवाहानंतर सर्वसामान्यांसाठी लढल्या, मग यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे ना. असं कितीतरी घडावं लागेल. मग हे घडते कसं, नॉलेज कसं येते. सरांनी माझा परिचय दिला. मी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक आहे. पण माध्यमिक शिक्षक असताना माझं स्वप्न होतं वयाच्या 4थ्या वर्षी डॉक्टर होण्याचं. मी डॉक्टर की त्यावेळेस पाहत होतो, परंतु ते परिस्थितीमुळे शक्यच झालं नाही. परिस्थितीमुळे डॉक्टरची फी जी 8-10 हजार, 10, 1 लाख, 2 लाख माझ्याने शक्यच झालं नाही. पण ते डॉक्टर होण्याचं स्वप्न मला झोपू देत नव्हतं. मग त्या ढाच्यामध्ये आज माझ्या नावासमोर डॉक्टर शब्द लागलेला आहे. तसं तुमच्याही नावापुढे लागू शकतो. मी ग्रेट नाही, मी एक शिक्षक आहे. मी एक बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. बाजारामध्ये नांदुऱ्याचा बाजार भरतो ना, गोष्टीतूनच सांगतो काय करायचं असते. तुम्ही आहात, तुम्ही या वयात आहात. एक IAS अधिकारी मॅडम आपल्यासमोर आहेत. तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षकी पेशामधून IAS, IPS, MPSC, UPSC झालेले सर्वात जास्त तरुणी आहेत आपल्या पेशातून. हा अभिमान आहे. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो आणि स्वतःलाही घडवतो आणि हवं त्या ठिकाणी जाऊ शकतो. ही आपल्याच देणगी आहे. परंतु ते आपल्याला ओळखावं लागेल ना. एका बाजारामध्ये, तुमच्या नांदुऱ्याच्या बाजारामध्ये उदाहरण सांगतो, एक व्यापारी आला, घोडे घेऊन यायचा. दर आठवड्याला, दर सोमवारी घोडे घेऊन यायचा. एका घोड्याची किंमत 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख. एका घोड्याची किंमत होती 5 लाख. लोक साहजिक घोडे पाहायला यायचे, घोडा घेऊन जायचे. 20,000चा घोडा पटकन विकला जायचा, 5,000चा घोडा काही विकला जात नव्हता. पुन्हा दुसऱ्या शनिवारी, दुसऱ्या सोमवारी तोच तसंच घडायचं, घोडा तोच यायचा. इतर घोडे मात्र विक्री व्हायचे. एका व्यापाऱ्याला राहवलंच नाही. महाराज म्हणे, तुम्ही ज्या घोडा विकायला आला, इतर घोडे जातात आणि तुमचा हा 5 लाखाचा घोडा विकल्याच जात नाही. काय म्हणे, त्यांनी नम्रपणे उदाहरण दिलं की हा घोडा आमचा साधा नाही. हा घोडा मनात जर आलं तर 100
किलोमीटर पर तासानं वेग पडतो. त्याच्यात खूप क्षमता आहे आणि तो जर पळायला लागला तर हे सर्व घोडे एका क्षणामध्ये तो हरवू शकेल, एवढी दैदिप्यमान शक्ती त्यामध्ये आहे. परंतु त्याला तसं घडावं लागेल. परंतु काय आहे, आमच्या मनामध्ये आम्ही ते ठरवलं तर, म्हणजे आमच्या क्षणामध्ये आमच्यामध्ये जे गुण आहेत ते आम्ही जर ठरवले तर उच्चतम पातळीवर आम्ही जाऊ शकतो. परंतु आम्हाला मात्र त्या ठरवावं लागेल. जर त्या घोड्याच्या मनात जर आलं तर तो ताशी 100 किलोमीटर प्रति वेगानं धावत होता. मग आमच्या मनामध्ये आपल्याला या तरुण वयामध्ये रुजवणं ती क्षमता आम्हाला रुजवली पाहिजे की मला काय व्हायचं आहे. तुमच्या डोक्यातून स्त्री हा कन्सेप्ट सर्वात आधी बाहेर करा. ज्या तरुणीच्या डोक्यात सर्वात पहिल्यांदा मी एक मुलगी आहे आणि मी एक स्त्री आहे हे नेहमी बिंबवलेलं असतं ना, स्त्री चूल आणि मूल यामध्येच गुरफटून राहते. सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांनी स्वतःच्या डोक्यातून मी एक स्त्री आहे बाजूला सोडली, मी एक माणूस आहे आणि माणूस हा काहीही करू शकतो. आपल्यातल्या क्षमता आहेत त्या आपण ओळखा. आहेत ना, संविधानानं देण दिलेली आहे. सर्व तुम्हा आम्हाला एका धाग्यामध्ये ओढून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची द्वारं खुली केली. मग ते समतेची द्वारं आपण खुली केली पाहिजे आणि प्रत्येकानं आपण एक यशाच्या वाटेकरू झालं पाहिजे. त्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात. पुस्तक वाचावीच लागतात. कारण बालवयामध्ये पुस्तक हाती आलं तर मस्तक सुधारते आणि पुस्तक हे आयुष्यभराची देण आहे. पुस्तकाचं मिळालेलं ज्ञान हे कधीही संपत नाही आणि ते चिरस्थायी राहते. परंतु त्या ढाच्यामध्ये मात्र आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि ते बदलण्याची क्षमता तुम्हा आमच्यामध्ये असली पाहिजे. एक स्त्री आहे ना, राष्ट्रमाता माता जिजाऊने ठरवलं ना की स्वराज्य निर्माण करायचं आहे. जिजामातेचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करायचं आहे, म्हणून शिवाजी महाराज घडले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण नाही केलं, शिवाजी महाराजांनी मातेचं स्वप्न सत्यात उतरवलं. मग आपल्याही पोटी एखादा शिवराज जन्माला येईल, आपल्याही पोटी एखादा आदर्श IPS UPS अधिकारी, एक आदर्श व्यक्ती निर्माण होईल जो माता भगिनींचं संरक्षणासाठी नेहमी सातत्याने पुढे राहील. परंतु ती प्रेरणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्यात जर असली कृती तर आपण ते घडू. पण त्यासाठी मात्र आपल्याला स्वतःला सुरुवात करावी लागेल. जगामध्ये सगळ्याच माणसाचा स्वभाव आहे असं सांगितलं जाते, ते आपण असं बदलू ना. असं जर म्हटलं तर एक म्हणजे तुम्ही चांगले आहे तर चौपट मी चांगला आहे, तुम्ही एकपट बदमाश आहे तर चौपट बदमाश मी आहे. मग आपण असं करू ना. खुले हात धर्मसंस्कृती म्हटले जात आहे. माणूस येतानाही रिकामा जातो आणि जातानाही रिकामा जातो. म्हणतात ना, नेपोलियन बोनापार्टनं त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं, मी ज्या दिवशी जग सोडून जाईल मी जगत विख्यात आहे, जगामध्ये माझं नाव आहे, मी जग जिंकण्याचं स्वप्न उरी बागळलं आणि जगामध्ये कितीतरी देशांमध्ये मी माझी राजसत्ता निर्माण केली. त्यानं स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिलं की मी ज्या दिवशी जग सोडून जाईल त्याचे माझे हात सरणाबाहेर ठेवा. म्हणजे मी येतानाही रिकामात आलो, जातानाही रिकामात जाईल. परंतु शाश्वत काय? आज नेपोलियन बोनापार्टचं नाव पाठीमागे आहे. जग जिंकण्याचं स्वप्न त्याचं होतं. मग त्या नेपोलियन बोनापार्टचा आपणही आदर्श घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराज खाली हातानं आले, खाली हातानं गेले, परंतु पाठीमागे राहिली ती कीर्ती. महामानवही मानवच होते. महामानवाने मानवतेसाठीच कार्य केलं, परंतु ते कार्य करत असताना स्वतःमध्ये आपण घडलं पाहिजे. आणि स्वतः जर घडलं तर आयुष्य निर्माण होते. स्वतःच्या आयुष्याचे शिलेदार आपणच असतो. अशी कितीतरी प्रेरणादायी व्याख्याते आहे ना, कितीतरी सांगणार. आज यूट्यूबवर भरपूर सारा आहे, आपण पाहतो. जगामधलं सर्वोत्कृष्ट ज्ञान आपल्या मोबाईलमध्ये आहे. परंतु आपण जर मोबाईल जर काढले तर जगातली भयान शांतताही इथंच निर्माण होते. गौतम बुद्धांना अपेक्षित होती जगामध्ये विश्वशांती असली पाहिजे. परंतु आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आम्ही असा एक यंत्राचा शोध लावला, तो जर बाहेर काढला तर भयान शांतता आहे ते. आणि भयान शांतता स्मशानभूमीमध्ये असते. रात्रीच्या वेळेचा अनुभव. मॅडमनं जर आता 2 मिनटं सांगितली तुम्ही तुमचे मोबाईल काढा तर कदाचित माझं व्याख्यानही कोणी ऐकणार नाही, है ना. ही मॅडमची शिस्त आहे, धाक नाही. धाक आणि शिस्तीमध्ये खूप मोठा बदल आहे. धाक हा राजेशाहीचा धाक होता. तलवारीवर तलवार आणि मान काय करायचं, जीवन द्यायचं आहे का माझ्यासोबत यायचं आहे, हा धाक होता. शिस्त ही स्वयंप्रेरणेने असते. तुम्ही स्वयंप्रेरणेने इथं आलेला आहात आणि शिक्षकाच्या आयुष्यामध्ये स्वयंप्रेरणा सर्वात महत्त्वाची आहे. आपल्याला ते घडावं लागेल, ती शिस्त आपल्यात रुजवावी लागेल. कारण तुम्ही इथं साध्यासुद्धा नाही आहात,
तुम्ही का ग्रॅज्युएशनचे किंवा कुठल्याही महाविद्यालयाचे विद्यार्थी नाही आहात. तुम्ही आयुष्याच्या अशा वळणार आहात की तुम्हाला पुढचं आयुष्य विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये तुम्हाला पूर्ण घालवायचं आहे. म्हणजे माझ्या विद्यार्थ्याला मला कुंभाराच्या आकाराप्रमाणे घडवायचं आहे. तुम्ही स्वतः एक आदर्श कुंभार आहात. मग स्वतःमध्ये तुमचा तो कुंभार आधी रुजवा. तुम्ही ते रुजवलं पाहिजे. वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. म्हणतात ना, आपण जर 4 गोष्टी वाचलो तर 4 गोष्टी समाजाला देऊ. 4 गोष्टी आपण चांगल्या कृती जर केल्या तर समाजामध्ये आपली कीर्ती येईल. मग त्या कीर्तीपेक्षाही आपणच असं करायचं, बेस्ट करायचं. मी सरांनी जेवढं सांगितलं माझा बायोडाटा ते माझं शाळेच्या व्यतिरिक्त जीवन आहे. मी त्या ढाच्यामध्ये केलं. माझे 14 पुस्तकं आहेत. मी माझं संशोधन माझ्या गुरुच्या आशीर्वादामुळे पूर्ण केलं की माझे गुरु माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, तुम्ही करा. मीही तसं घडलो. मी एक व्यक्ती आहे. मी एक संशोधक आहे. संशोधनातून मांडलेला इतिहास तुमच्यापर्यंत सत्य परिस्थिती मांडलेला आहे. महाविद्यालयामध्ये संत गाडगे अमरावती विद्यापीठाचे 9 पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत. तुम्ही BA आणि MAच्या संदर्भ ग्रंथ झाला तर ती अभ्यासक्रमात आहेत. मी ग्रेट नाही. मी ज्या वातावरणात राहिलो ते वातावरण ग्रेट आहे. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिस्थिती वातावरण निर्माण करा ना. आपल्या समाजामध्ये या महाविद्यालयातून या वर्गातून जर बाहेर गेलो तर 95% लोक आपल्याला नकारात्मक विचारसरणीचे असतात. तुला ते जमत नाही किंवा ते मी करू शकत नाही. हे विचार थोडे बाजूला सोडवा आणि सकारात्मक विचारसरणी कळवा. इम्पॉसिबल एज आय एम पॉसिबल शब्द दडलेला आहे. छत्रपती शिवाजी वयाच्या 14व्या वर्षी स्वप्न निर्माण केलं की मला स्वराज्य निर्माण केलं. मातेचं स्वप्न सत्यात उतरवलं. काय गरज होती? त्यावेळेचे गड किल्ल्यातले साथीदार मृत्यूजवळ असतानाही प्राणपणाची झुंज देऊन किल्ला जिंकत होते. तानाजी मालुसरेला माहीत होतं गड किल्ला जिंकायला जर गेलं तर माझं मरणच येईल. पुसून टाक कुंकू, मी वापस येईल, आल्यावर लाव. आजचा मावळा नाही. कशाला जायचं? गड किल्ले बाजूला सोडू आणि आपलं संसाराने आपणच बोलू. हे विचार मात्र आपल्यात आहेत. आपण ते संसारिक सुख उपभोगताना ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं ऋण देण म्हणून आपण चांगली कृती करा ना. नाव आपल्यापैकी काहींचं येते. या महाविद्यालयातून कितीतरी विद्यार्थी बाहेर पडले ना. 2002मध्ये मॅडम सांगले आमची 24ची बॅच होती, 30ची होती. दरवर्षी 30 आणि 30 60 विद्यार्थी, 30 पासआउट झाले. म्हणजे 2002पासून म्हटलं तर आजचे जवळपास 600 ते 700 विद्यार्थी बाहेर पडले. किती जणांची नावं आठवतात? तसं तुम्ही ठाकूर सर जर सोडले तर एकाचंही नाव आठवत नाही. तसं तुम्ही आज 30-35 जे आहात तेवढे त्यापेक्षा तुम्ही समाजात काय देसाल? आपल्या कार्याचा ठसा हा समाजात राहतोच. चंदन माहीत आहे ना? कस्तुरीही माहीत आहे. कस्तुरीचा सुगंध नेहमीच दरवळत असतो. मग तसं आपलं कार्य हे कस्तुरीप्रमाणे असलं पाहिजे आणि ते स्वतःला घडवावं लागेल. स्वतःला तशा कृतीमध्ये घडावं लागेल आणि त्यासाठी वाचन संस्कृती जोपासा. पुस्तकं वाचा. आपल्या ग्रंथालयामध्ये हजारो पुस्तकं आहेत. इथं नसली तर नांदुऱ्यामध्ये, नांदुऱ्यात ऑनलाईन खरेदी करा. कुठून तरी वाचा, कारण तरुण वाचते. आणि एक जगामध्ये आज आपलं भारताचं उदाहरण घेतलं तर आजची तरुण आहे जी 16 वर्षापासून 26 वर्षाचा जो कालखंड आहे, या 10 वर्षात सर्वात जास्त जगामधली व्यभिचारी संस्कृती म्हटली तर आपली म्हटल्या जाते आणि जगामधली सर्वात आदर्श संस्कृती म्हटली तर भारतीय संस्कृती म्हटल्या जाते. म्हणजे एकच देश आणि 2 संस्कृती दिसतात. मग आपल्याला कुठल्या संस्कृतीत जायचं हे आपण ठरवू ना. पण त्या संस्कृतीमध्ये आपल्याला घडावं लागेल. ती घडण्याची प्रेरणा आपल्यामध्ये असली आहे. हजारो चुका समाजात असतात, हजारो तत्त्वज्ञान समाजात आहे. आपल्याला तिथं जावं लागेल. जसं नदी प्राचीन काळी माहीत आहे ना, आपण इतिहास पहिलीपासून शिकलो. प्रत्येक नदीच्या काठी गाव असायचं. नांदुराही नदीच्याच काठी बसलेलं आहे. बरोबर आहे ना? कारण नदी ही 12 महिने पाणी देण्याचं काम करत होती. नदी आपल्या घरापर्यंत नाही आहे. तसं ज्ञानाचा सागर हा आपल्या घरापर्यंत येणार नाही. तो आपल्याला ज्ञानाच्या सागरापर्यंत जावं लागेल. म्हणजे आपली जी ज्ञानाची तृष्णा आहे ती आपल्याला स्वतः भागवावी लागेल. तसं बदलावं लागेल. आणि बदलाची कृती हे काही असं खूप मोठं करावं लागते असं नाही. स्वतःला घडा. म्हणजे आम्ही घडलो, तुम्हीही घडा ना. परंतु आम्ही आमच्या मराठी भाषेत शिकताना आम्हीही बिघडलो, तुम्हीही बिघडा ना. म्हणजे जो बी होता, जो स्वतंत्र होता, तो आम्ही जोडला. शब्द तेच असतात, इम्पॉसिबल आणि आय एम पॉसिबल. परंतु पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो. हे कृती आहे. हे किती आहेत? हे किती आहेत? बोटी किती आहेत? 2 आहेत. मी म्हणतो 5 आहेत.
तुम्हाला उभे 2 दिसले, खाली 3 दिसले नाही. माझा प्रश्न होता बोटे किती आहे. विचारांचं तत्त्वज्ञान असं आहे, परिपूर्ण पहा. त्यासाठी तुम्हाला स्वतः परिपूर्ण व्हावं लागेल. ज्या क्षणामध्ये तुम्ही परिपूर्ण व्हाल त्यावेळेस तुम्ही एक आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श भगिनी आणि आदर्श भारताची स्त्री व्हाल, नागरिक व्हाल. ही आपली भारतीय संस्कृतीची देण आहे, ही महामानवांची देण आहे. मग आपण या संस्कृतीमध्ये जाऊ, स्वतः घडू, इतरांनाही घडू, बिघडवू नये. बी आपला कायमस्वरूपी बाजूला ठेवायचा आहे. आणि आदर्श तत्त्वज्ञानामध्ये आपण स्वतःच्या आयुष्याचा विकास करा. MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षा वाचत असताना वाचन संस्कृती जोपासा. ज्या क्षणामध्ये वाचन संस्कृती जोपासाल त्यावेळेस स्वतःचं कुटुंब आदर्श होईल. माझी माता खूप आदर्श आहे, त्यावेळेस ज्या मातेच्या पुढे आदर्श, जी माता आदर्श आहे तिच्या पुढेच आदर्श पुत्र जन्माला येतात, आदर्श पुत्री जन्माला येतात. ज्या क्षणामध्ये आपल्या आईवडिलांची मान खाली जाते ती जगात सर्वात लाजिरवाणी बाब आहे. मग तुम्ही महिलांनी निश्चित ती मान कधी आपल्या आईवडिलांची खाली जाऊ नये एवढी मात्र कृती करा. कारण तो एक जगातला सर्वात मोठा आपल्या आईवडिलांना दिलेली देण आहे. आपल्याला नखं काटायची नाहीत, बोटं कापायची नाहीत, आपल्याला दुर्योधन व्हायचं नाही, आपल्याला कर्णही व्हायचं नाही. आपल्याला एक आदर्श व्यक्ती व्हायचा आहे, आदर्श माणूस म्हणून जगायचा आहे. खऱ्या अर्थाने हीच महामानवांची देण आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये जे प्रभाववलय निर्माण केलेलं आहे त्या प्रभाववलयामध्ये तुम्ही स्वतः तसं घडा, आदर्श व्हा. आणि सर्वात शेवटी आपल्या आयुष्याचे भागीदार आपणच आहात. ते तुम्ही कसं करायचं आहे हे तुम्ही तुमचं स्वतः ठरवा आणि तुम्ही कृती चांगली करा. आपले गुरुजन आपल्याला त्या विचारांच्या परिक्षेत्रामध्ये नेण्यास वचनबद्ध आहेतच, परंतु येण्याची कृती मात्र तुमच्यावर आहे. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे किल्लेदार तुम्ही आहात. त्यामुळे इतरांना दोष न देता आपण स्वतःच्या आयुष्याकडे वळा. आयुष्याचं तत्त्वज्ञान हेच आहे. सर्वात शेवटी निश्चितच भविष्यात जर कुठं भेटलोच तर निश्चित सर मी एखाद्या चांगल्या पोस्टिंगवर आहे असं जर भेटलं तर मलाही अभिमान वाटेल आणि मलाही मॅडमला सांगायला वाटेल की नाही मॅडम, तुमच्या शाळेतल्या, तुमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी खूप आदर्श होत्या. शेवटी तुमचं तत्त्वज्ञान तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मला तुमच्याशी हितगुज करण्याची जी प्राचार्य आणि सन्माननीय आमचे मित्र, आमचे जावई बाबू म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा तसे आभारी आहे. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद सर, चांगल्या प्रकारे आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केले. यानंतर मी सरस्वती विद्येची आधुनिक देवता.